नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत पाठ 27 समांतर रेषा व लंब रेषा। त्याच्यातला प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील रेषा लंब रेषा आहेत? आता लंब रेषा म्हणजे आणि समांतर रेषा म्हणजे काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। ज्या रेषा सरळ जात असताना एकमेकांना छेदत नाही त्या समांतर रेषा। ते कितीही लांबवल्या, किती अंतरापर्यंत घेऊन गेलो तरी त्या एकमेकांना छेदत नाही त्या समांतर रेषा। लक्षात ठेवा, लंब रेषा ज्या ठिकाणी दोन रेषा एकमेकांना छेदतात आणि छेदल्यानंतर त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो, म्हणजे काटकोन तयार होतो, ते रेषा म्हणजे लंब रेषा होय। या ठिकाणी आपल्याला विचारले आकृतीत रेषा लंब रेषा आहे। मग आता लंब रेषा पाय विद्यार्थी मित्रांनो, या छेदत आहेत पण क्रॉस मध्ये 90 डिग्रीचा जो अँगल आहे या ठिकाणी तो इथं तयार होत नाहीये, कोणत्याच बाजूला नाही। या छेदत आहेत पण या ठिकाणी तयार होतोय का? पहा, या ठिकाणी 90 डिग्रीचा तयार होतोय, इथं तयार होतोय, इथं तयार होतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर। ह्या तीन सरळ समांतर रेषा आहेत, किती अंतरापर्यंत गेल्या तरी त्या छेदत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा, पुढीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये आपल्याला लंबरेषा आढळतील? लंबरेषा बा या ठिकाणी ए लंबरेषा नाही, टी मध्ये आहे। हा टी काढल्यानंतर या ठिकाणी काटकोन तयार होतोय असा, म्हणजे टी म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा, दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन करतात? आता ह्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन रेषा परस्परांना लंब असणाऱ्या, मग आता या ठिकाणी कोणता कोन तयार करतात? तर काटकोन 90 अंशाचा, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे चौथा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायात समांतर रेषा आढळतील? समांतर रेषा विचारले विद्यार्थी मित्रांनो, मैदानावर आखलेले वर्तुळ, हे वर्तुळ मैदानावर आखलेले समांतर आहेत का? नाही। एकाच पंख्याच्या पाती, फॅन एकाच पंख्याच्या पाती समांतर रेषा आहेत का? नाही। खोडाचा एकाच बेचक्यातून फुटलेल्या दोन फांद्या। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे झाड समजून घ्या, या ठिकाणी अशा फुटलेल्या फांद्या बघा, या ठिकाणी यांचा जो कोन होतोय तो समांतर रेषेचा कोन आहे का? नाही, म्हणून 3 पण येणार नाही। टेबलाच्या समोरासमोरील कडा, आता टेबल तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आता हा टेबल असेल, आणखी इकडच्या बाजूला आपण पाहत असे तर ह्या टेबलाच्या समोरासमोर ही एक बाजू आणि ही एक बाजू, या टेबलाच्या दोन ज्या रेषा सरळ जात आहेत, एकमेकांना कुठे छेदत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर। बघा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायात समांतर रेषा आढळतील? टेबलाचा समोरासमोरील कडा। प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणते लंब रेषांचे उदाहरण नाही? आता लंब रेषेचे उदाहरण नाही सांगितलेलं आहे। रेल्वेचे रूळ, पहिलंच उत्तर योग्य मिळालं, कारण रेल्वेचे रूळ आहे, ज्याच्यावर रेल्वे धावते ते जे रूळ आहे ते कधी एकमेकांना असं जॉईन होत नाही, असं छेदतात का रेल्वेचे रूळ? ते बघितले का तुम्ही? नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 नाही, आणि आपल्याला ते विचारण्यात आलं होतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर। दिव्याच्या खांबवर दिव्याच्या खांब रस्ता, इथं 90 डिग्रीचा कोन तयार होतोय, आणि आपल्याला काय सांगितलंय? लंब रेषाचे उदाहरण नाही, हे लंब रेषेचे उदाहरण आहे। त्याच पद्धतीने बाकीचेही आहेत। पुढचा प्रश्न 6वा, पुढीलपैकी कोणत्या भौमितिक आकारात समांतर रेषा व लंब रेषा या दोन्ही प्रकारच्या रेषा आढळतील? दोन्ही प्रकारच्या रेषा, वर्तुळ
याच्यात आढळत नाहीत. आयत बघा, आयत काढल्यानंतर इथून डायरेक्ट घेतो मी, इथून आयत घेतो वाटल्यास. बघा हा आयत, या ठिकाणी समोरासमोरील रेषा ज्या आहेत त्या समांतर रेषा आहेत, सरळ जात आहेत, पुढे एकमेकांना छेदत नाही. आता त्यानंतर दुसरं काय आहे, समांतर रेषानंतर लंब रेषेचे उदाहरण. या ठिकाणी जे कोन तयार होतोय, या ठिकाणी जो कोन तयार होतोय तो 90 डिग्रीचा, म्हणजे ते लंब रेषेचं उदाहरण झालं. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. त्रिकोणात आणि शंकूमध्ये ते येत नाहीत. पुढचा प्रश्न 7वा. रेषा AB व रेषा PQ परस्परांशी 90 अंशाचा मापाचा कोन करतात. हे विधान चिन्हाचा वापर करून कशा प्रकारे लिहिता येईल? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, AB लंब PQ ह्या पद्धतीने त्याचं लिखाण व्हायला हवं. हे जे दिलेलं आहे ते समांतर रेषेचं उदाहरण आहे, हे नाही. याचा अर्थ आहे हे आणि हे बरोबर आहे, टी सीधा आहे, आपल्याला उलटा टी हवा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 8वा. दोन समांतर रेषा परस्परांना 2018 ला आलेला हा प्रश्न. छेदतात, दोन समांतर रेषा छेदतात का? या समांतर रेषा छेदतील का? नाही. वाढवल्यानंतर छेदतात, वळवल्यानंतर ही छेदत नाही. कधी छेदत नाही? बरोबर, त्या कधी छेदत नाही. म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्वाध्याय संपलाय. भेटूया उद्याच्या दिवशी. धन्यवाद. पण जाताना लाईक करायला विसरू नका.